बँक अधिकाऱ्यांच्या आडमुठेपणाला कंटाळा बहिणीचे पैसे काढण्यासाठी भावाने चक्क स्मशानभूमीत पुरलेला सांगाडा आणला. बँकेच्या कागदोपत्री नियमांमुळे आणि प्रशासकीय संवेदनशून्यतेमुळे एका हताश भावाला आपल्या मृत बहिणीचा सांगाडा बँकेत आणण्याची वेळ आल्याची धक्कादायक घटना समोर आली. ओडिशाच्या केओन्झर जिल्ह्यातील पाटणा ब्लॉकमधील ही घटना सध्या देशभर चर्चेचा विषय ठरली असून व्यवस्थेच्या अजब कारभारावर संताप व्यक्त केला जातो आहे. दियानाली गावातील रहिवासी असलेल्या जितू मुंडा वयवर्ष 50 यांची मोठी बहीण कालरा मुंडा वयवर्ष 56 यांचे 2 महिन्यापूर्वी आजारपणामुळे निधन झाले. कालरा यांनी जनावरे विकून कष्टाने कमवलेले 20,000 रुपये ओडिशा ग्रामीण बँकेच्या मालिपोसी शाखेत जमा होते. कालरा यांचा कोणताही वारस हयात नसल्याने त्यांच्या हक्काचे पैसे मिळवण्यासाठी जितू मुंडा वारंवार बँकेत चक्रा मारत होते. अशिक्षित असलेल्या जितू मुंडा यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी बँक अधिकाऱ्यांना बहिणीच्या निधनाची कल्पना वारंवार दिली. मात्र बँकेने त्यांना मृत्यू प्रमाणपत्र किंवा खातेदाराला स्वतः घेऊन या अशी तांत्रिक अट घातल्याचा आरोप केला. हताश झालेल्या जितू यांनी अखेर स्मशानभूमीत जाऊन बहिणीची कबर खोदली. मृत्यूचा पुरावा म्हणून तिचा सांगाडा गोणीत भरून थेट बँकेत आणला. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, ओडिशा.